नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आज दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। नवजात बालकांच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। आगीचा धूर सर्वत्र पसरल्यानं परिस्थिती गंभीर बनली होती। मात्र तात्काळ खबरदारी घेत नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागामध्ये एकूण 69 ते 70 बालके दाखल होती। घटनास्थळी अग्निशमन दलानं वेळीच धाव घेतली आणि युद्ध पातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरू केले। प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र रुग्णालयातील वीज व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि देखभाल दुरुस्तीच्या गंभीर त्रुटी समोर आलेल्या आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक वैद्यकीय उपकरणं नीट चालत नाही अशीही चर्चा आहे। या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर टीका होत असून रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागानं शॉर्ट सर्किट का झाले या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागानं अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली जाते। पोलीस आणि प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत असून दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ओव्हरलॅपिंग पिरियडला आहे ना थोडंसं शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं। फर्स्ट डोअर आहे ना तिथंच मग आम्ही धावत पळत सगळेजण सगळीच टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेट्रो मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळे आमच्या ओव्हरलॅपिंगच्या स्टाफ सगळ्या SNCUची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ 69 बाळं होते आपल्याकडे। त्या सगळ्या बाळांना सुरक्षित ठिकाणी सुदैवाने आमचे बाळं सगळे शिफ्ट झालेले। 69 बाळं होते टोटल। सगळ्यांना वेगळ्या कक्षात ज्यांना जे बाळं जरा सेटल होते त्यांना आम्ही KMC मध्ये आमचाच विभाग आहे KMC जिथं सेटल बाळं असतात तिथं शिफ्ट केलं। दुपारी 2च्या दरम्यान आपला जो SNCU वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना। त्यांनी त्वरित जे आपलं फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं, नियंत्रणात आणलं। PWDचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं। त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण SNCUचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस PICUमध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं। या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त SNCUच्या दरवाजात होती। आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती, सुरळीत चालू होती, त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही। आणि थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे। किती बालकं होते आणि तिथे साधारणतः 69 बालकं होते ट्रीटमेंटमध्ये। कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता। सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात आले ट्रीटमेंटसाठी। किती बालकं होते?